नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचे दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींचे चरणी प्रार्थने करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळीच्या दिवशी ताईंनो, दादांनो, तुम्हाला 5 रुपयाच्या शिक्क्याचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. 5 रुपयाचा शिक्का ऐका, एका ठिकाणी तुम्हाला गुपचूप ठेवायचं आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातले जे काही आर्थिक, मानसिक, बाकी इतर काही अडचणी, संकट चालू आहेत तर ते दूर होतात आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आनंदाच्या घडतात. सुखाच्या दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतात. 2 मार्च सोमवारी आहे होळी. त्या दिवशी आपल्याला माहिती होतं शनी पौर्णिमा पण असतं. ही पौर्णिमा तिथी जी आहे ती अत्यंत प्रभावी आणि मोठी आहे. तर त्यामुळे आपण जर या दिवशी काही प्रभावी उपाय केलं तर त्याच्या आपल्याला 100% फायदा मिळतच असतो. आपल्याला रात्री हा उपाय करायचा आहे, न विसरता उपाय करायचा आहे. बघा, कोजागिरी पौर्णिमा असतो त्या दिवशी आपण चंद्राच्या पूजा करतो आणि आपल्याला माहिती आहे की पौर्णिमाच्या दिवशी चंद्र पूर्ण गोला आकार असतात. चंद्राच्या तेज हे खूप प्रखर अत्यंत असतं. त्या दिवशी आपण त्यांची आपल्याला फायदा करून घेता येतं. समजा कोणालाही डोळ्याची पण काही विकार असतील तर पौर्णिमाच्या दिवशी तुम्हाला जेवढा वेळ जास्त एकटा चंद्राकडे बघता येईल तर तेवढा वेळ बघायचा असतं, ज्यामुळे आपली दृष्टी जी आहे ती सुधारत असतो. डोळ्याची प्रॉब्लेम जे आहेत ते नाहीसे सुधारत होतात. म्हणजे सगळ्यांच्या थोडक्यात तर त्या दिवशी चंद्राचा प्रभावी हा अत्यंत जास्ती प्रमाणामध्ये असतो आणि त्याच आपल्याला फायदा करून घेता येतं. तर त्यामुळे या पौर्णिमाच्या हुताशी आणि पौर्णिमाच्या रात्री तुम्हाला 5 रुपयाचा शिक्का एका ठिकाणी ठेवायचे आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या ज्या आहेत त्या सुटतील. माता लक्ष्मीच्या अखंड कृपा दृष्टी आपल्यावर राहील. आणि वेळ असतं बघा, मी तुम्हाला होळीची आधी बरेचसेच व्हिडिओ शेअर करते आणि काही दिवसापूर्वी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या माहिती दिली की आपल्याला कुठलीही वस्तू होळीच्या दिवशी, पौर्णिमाच्या दिवशी आणायच्या आहे आणि त्याच्या स्थापना करायची आहे. नक्की त्यातली जमतील त्या वस्तू आणा, घरात स्थापित करा, कारण या वस्तू स्थापित केल्यामुळे खरंच आपल्या आयुष्यातले संकट जे आहेत तर ते दूर होत असतात. आणि होळी का साजरी करायची, कशी साजरी करायची याची पण माहिती मी तुम्हाला दिली आहे. तर आता बघा, उपाय मी तुम्हाला सांगते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा, पितळाची किंवा चांदीची छोटासा एक वाटी असतं, ताटली असतं, भांडा काही पण ग्लास असेल तरी सुद्धा चालेल. पितळेच्या किंवा चांदीचं घ्या, चालेल. चांदीचे असेल तरी शक्यतो चांदीच्या ज्या अगदी छोटीशी एवढीशी वाटीत म्हणून मनात किंवा ग्लास मनात ते असेल तर सुद्धा चालेल. पण चांदीच्या नसेल तर तुम्ही पितळाच्या सुद्धा घेऊ शकतात आणि काहीच नसेल तर तुम्ही आपली साधी वाटी घेतलं तरी पण चालेल. ठीक आहे. आता तुम्हाला यासाठी गाईच्या तुम्हाला दूध लागणार आहे. गाईच्या कच्चा दूध तुम्हाला लागणार आहे. म्हशीच्या दूध यासाठी नाही चालणार, घ्यायचा नाही.
गाईच्या दुधाच्या यासाठी वापरायच्या आणि कच्चा दूध म्हणजे न तापवलेला दूध. ठीक आहे. आणि 5 रुपयाच्या एक कॉईन तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. एक वाटीमध्ये तुम्ही जे चांदीचे किंवा पितळ्याचे तुम्ही जे वाटी घेतलेली आहे असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडासा दूध टाकायचे आहे. म्हणजे अगदी 3-4 छोटी चमचा दूध तुम्हाला टाकायचे आहे. ज्यामुळे चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि थोडीशी तुम्हाला साखर टाकायची आहे. खडी साखर असेल तर खडी साखर टाका. खडी साखर नसेल तर तुम्ही ती आपली साधी रोजची वापरतील ना ते साखर असेल तरी ती तुम्हाला चिमूटभर 2-3 चिमूट साखर टाकायची आणि चिमूटभर हळद टाकायच्या आहे. 5 रुपयाचा शिक्का तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला या दुधामध्ये टाकायचे आहे. ठीक आहे. जेव्हा चंद्रोदय होतो त्या म्हणजे संध्याकाळी बघा 7 वाजता वगैरे आपल्याला चंद्र दिसायला लागेल तर कोजागिरी पौर्णिमेला कसं आपण त्या दुधाच्या भांड्यामध्ये चंद्राच्या किरण पडू देतो तसंच तुम्हाला ती वाटी अशी ठिकाणी ठेवा. खिडकीत ठेवा, गॅलरीत ठेवा, टेरेसवर मध्ये ठेवा, तुमची समोर जागा असेल तिथे ठेवा, कुठेही ठेवा, पण असे ठिकाणी ठेवायचे आहे की जिथे ते चंद्राचा प्रकाश जे आहे त्या वाटीमध्ये पडलं पाहिजे. बरोबर आपल्याला चंद्र सुद्धा त्या वाटीमध्ये दिसतो. ठीक आहे. आणि ही वाटी जवळपास थोडा वेळ 10 ते 15 मिनिट तुम्ही उघडी ठेवा आणि नंतर ना रात्रभर तुम्हाला ती झाकून ठेवायची आहे. रात्रभर शक्य असेल तर ती तुम्ही बाहेरच ठेवा. ठीक आहे. आणि त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आत म्हणजे जास्तीत जास्त 7 ते 8 ठिकाण आहे. 8 वाजेपर्यंत सूर्योदय होण्याच्या आधीच तुम्हाला 6ला जमलं तरी चालेल, 7ला जमलं तरी चालेल. ही वाटी जी आहे ती आपल्याला घरात घ्यायचे आहे आणि जे दूध आहे वाटीमध्ये ते आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडा म्हणा किंवा वडाच्या झाडा किंवा बेलाच्या झाड, जे झाड आपण पवित्र मानतो त्याला मुळाशी तुम्ही टाकू शकता किंवा इतर कुठलेही झाड असेल त्या झाडामध्ये तुम्हाला टाकायचे आहे. तुळशीला नाही टाकायच्या. तुळशीला नका टाकवा. ठीक आहे. तुळशीला हे नाही टाकायच्या. बाकी इतर तुम्ही कुठलीही झाडाला तुम्ही टाकू शकता. आणि नंतर हा 5 रुपयाचा जे शिक्का आहे ते आपल्याला छान देवघरासमोर ठेवायचे आहे. त्यात हळद, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहे आणि दिवे अगरबत्ती ओवाळायचे आहे आणि ते 1 रुपयाचा शिक्का आपल्याला दिवसभर तसंच ठेवायचे आहे. कारण आता ही शुद्ध झालेली आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हा जो आहे शिक्का आहे तर आपल्याला खर्च नाही करायचा. हा तुम्ही देवघरात ठेवा किंवा नंतर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा, नाहीतर तुमच्या तिजोरीमध्ये, लॉकरमध्ये, कुठेही तुमच्या शॉप वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्ही हा ठेवला तरी पण चालेल. हा जो रुपये आहे 5 रुपयाचा शिक्का हा आपल्याला खर्च करायचा नाही. नक्की लक्षात ठेवा. आणि जिथे तिथे तुम्ही तुमच्या धन ठेवता तिथे तुम्ही तुमच्या घरामध्ये काही कमवलेला काय आणून तुम्ही ठेवत का की ठेवताना स्त्रियांनो बघा सवय असतं डब्यामध्ये पण आपण ठेवत असतो, तिथे सुद्धा तुम्ही ठेवला तरी चालेल. पण हा शिक्का जे आहे ते आपल्याला खर्च करायचा नाही. या उपायामुळे तुमच्याकडे नेहमी बरकत राहील. पैसे जे आहे ते वायफळ खर्च होणार
नाही, पैसे वाढायला लागतं. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्की करून बघा. मी मागच्या वर्षी पण तुमच्यासाठी शेअर केला होते, कारण हुताशिनी पौर्णिमा म्हणजे होळी हा वाईटावर चांगल्याची मत म्हणून आपण साजरी करत असतो आणि होळीच्या दिवशी वाईट वागणुकी आपण त्याग करायचा असते. म्हणजे या दिवशी जर आपण काही उपाय केलं ना, ते पौर्णिमेला काही उपाय केलं ना, काही वाईट गोष्टी मागे दूर राहून जातात आणि चांगले गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये घडायला लागतात. तर त्यामुळे नक्की तुम्ही होळीच्या दिवशी हा उपाय करा आणि करून बघा. नक्कीच तुम्हाला हा उपायाचा अनुभव सुद्धा होईल. तर ही माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. नक्की भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.